नमस्कार, हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात डोळ्याला जी रांजणवाडी येते तर ती काय येते आणि त्यावरती उपाय याविषयी. तर रांजणवाडी हा डोळ्याला येणारा एक आजार म्हणू आपण. एक छोटी पुळी असते किंवा फोड असतो आणि त्याला सूज असते. कधी कधी डोळ्याच्या बाहेरच्या बाजूला असते तर कधी डोळ्याच्या आतील बाजूला असते. आणि ज्यावेळेस ही सूज जेव्हा जास्त प्रमाणात असते त्यावेळी ती रांजणवाडीचा फोड जो आहे तो सारखा ठस 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 करत असतो, कारण त्याच्यामध्ये आत पू झालेला असतो आणि हे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. आपण जर योग्य काळजी घेतली तर आठवडाभरामध्ये ही रांजणवाडी कव्हर होते. आणि जर आपण मी जे आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे ते जर केले तर 2 दिवसामध्ये रांजणवाडी गायब होते. तर सुरुवातीला बघूयात की रांजणवाडी काय येते. तर डोळ्याला जर सतत हात लावण्याची जर सवय असेल, डोळे जर तुम्ही सतत चोळत असाल तर यामुळं रांजणवाडी येते. किंवा जर असंतुलित आहार घेतला, अतिशय उष्ण पदार्थ खाल्लं तर त्याने देखील रांजणवाडी येते. किंवा जर एकमेकांचे टॉवेल वगैरे जर वापरले तर त्याने सुद्धा रांजणवाडी येण्याचे चान्सेस असतात. आणि 40 किंवा 50 वर्षाच्या पुढील व्यक्तींमध्ये जर सतत रांजणवाडी येत असेल तर त्यांना मधुमेहाची किंवा डायबिटीसची टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमची शुगरही चेक करून घ्या. त्याने सुद्धा रांजणवाडी येण्याचे चान्सेस हे असतात. तर आज मी तुम्हाला काही उपयुक्त असे घरगुती उपाय सांगणार आहेत की त्याने तुमची 100% रांजणवाडी ही जिरून जाणार. त्यातला पहिला उपाय ते म्हणजे धनं घ्यायचं. 1 चमचा धनं थोड्याशा पाण्यामध्ये उकळून घ्यायचं. ते पाणी थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ते हळूहळू डोळ्याला लावायचं किंवा त्याने डोळा धुतला तरी चालेल. दुसरा उपाय ते म्हणजे हळद आहे. ती हळद अगोदर थोडीशी गरम करून घ्यायची, थंड करायची आणि बाहेरच्या बाजूने लावायची. बरं, हे सगळे उपायच्या वेळेस बाहेरच्या बाजूने रांजणवाडी येते त्यावेळी उपयुक्त आहेत. डोळ्याच्या आतमध्ये यातला कोणताही प्रकार करू नका, कारण डोळ्याला हार्म होऊ शकतं. ज्यावेळेस डोळ्याच्या आत रांजणवाडी असेल त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना दाखवून घ्या. डोळ्याच्या बाहेर जर रांजणवाडी असेल तर हळदीचा थोडासा लेप तुम्ही लावू शकता. तिसरा उपाय ते म्हणजे कोरफडीचा गर घ्यायचा आणि त्याने देखील त्या रांजणवाडीवरती फिरवल्यामुळं आराम मिळतो. रांजणवाडीवर जर आपण बटाट्याचा रस जर काढून लावला तर त्यांना आराम मिळतो, सूज कमी होते आणि जी ठसठस आहे ती देखील बंद होते. त्यानंतर आहे पेरूची पानं. जर पेरूची पानं आपण बारीक कुटून त्याचा रस काढून जर लावला तर एका दिवसातच रांजणवाडी कमी होते. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो उपाय आहे तो रांजणवाडीच्या नावामध्येच आहे. तर जुन्या काळामध्ये आपल्या सर्वांकडं रांजण होतं आणि जुनी लोक रांजणाचा काठ ओगाळून मग ती रांजणवाडीवरती लावायची. पण आता शक्यतो कोणाकडे रांजण नाही, तर प्रत्येकाच्या घरामध्ये डेरा असतो. तर डेऱ्याचा थोडासा छोटासा काठ घेतला, तो उघडून अगदी थोड्या प्रमाणामध्ये जर आपण लावला तर त्याने देखील एका दिवसातच तुमची रांजणवाडी आहे ती जिथल्या तिथं जागेवरती जिरून जाईल आणि रांजणवाडीचा तुमचा त्रास हा बंद होईल. तर नक्की ट्राय करून बघा हे उपाय आणि तुमचा रिझल्ट कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.